नमस्कार मंडळी. जर तुम्ही वयाची 60 वर्षे ओलांडली असतील आणि तुम्हाला दररोज काळजी वाटत असेल की तुम्ही पूर्वीसारखे निरोगी नाही आहात, तर तुम्हाला एका अतिशय साध्या पण चमत्कारी घटकाबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे. तो म्हणजे कच्चा कांदा. तोच कांदा जो आपल्या स्वयंपाकघरामध्ये पराठ्यांसोबत किंवा सॅलड प्लेट्समध्ये खाल्ला जातो. हाच कच्चा कांदा तुम्हाला कल्पनाही करू शकत नाही असे आरोग्यदायी फायदेसुद्धा देऊ शकतो. आणि जर तुम्ही तो तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग्यरित्या समाविष्ट केला तर तुमचं पचन सुधारेलच, पण तुमचं हृदय, मेंदू आणि अगदी तुमच्या हाडांनाही त्याचे परिणाम जाणवतील. आज मी तुमच्यासोबत जी माहिती शेअर करणार आहे ती खूप खास आहे. ते शिकणं सोपं नाही, परंतु ते स्वीकारणं खूप सोपं आहे. जर तुम्ही ते स्वीकारलं तर तुम्ही खरोखरच पूर्ण आयुष्य जगू शकाल, जसे तुम्ही लहानपणी करत होता. आता कल्पना करा की फक्त कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये इतके खोल बदल होऊ शकतात का? तर तुम्ही ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करणार नाही का? तुमचं उत्तर नक्कीच हो असेल. मला तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल आणि मायबोली मराठी न्यूज या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तर चला लगेचच सुरुवात करूया. मी आज तुमच्यासोबत जी माहिती शेअर करणार आहे ती खूप खास आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आहे, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनसंस्थेला बळकटी देणं. वयानुसार पोटाच्या समस्या सामान्य आहेत. अन्न नीट पचत नाही, गॅस तयार होतोय, पोट जड वाटतंय आणि कधीकधी बद्धकोष्ठता देखील होते. पण जेव्हा तुम्ही दररोज थोडासा कच्चा कांदा खाता तेव्हा तो तुमच्या आतड्यांमध्ये ढाल म्हणून काम करत असतो. कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात जे तुमच्या शरीरामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवतात आणि हे बॅक्टेरिया तुमचं पचन जलद करतात, गॅस कमी करतात आणि शरीर स्वच्छ करण्यास मदत करतात. आता स्वच्छ पोट, गॅस आणि अपचनमुक्त असल्याने शरीर हलकं वाटेल, मनही शांत होईल आणि झोपही सुधारेल. तुम्ही कदाचित लक्षात घेतलं असेल की जेव्हा तुमचं पोट ठीक नसतं तेव्हा तुमचा मूड दिवसभर खराबच असतो, पण जेव्हा सर्व काही ठीक चाललेलं असतं तेव्हा तुमचं मन आपोआप आनंदी होतं. कच्च्या कांद्याने आणलेला आणखी एक मोठा बदल म्हणजे रक्ताभिसरण आणि हृदयाचं आरोग्य सुधारणं. वय वाढत असताना रक्तवाहिन्या बंद होतात, रक्तदाब चढ उतार होतो आणि हृदयाचे ठोके जलद होतात. तेव्हा कच्चा कांदा हा एक उत्तम नैसर्गिक आधार ठरू शकतो. कांद्यामध्ये असलेले क्वेटिन नावाचे एक विशेष अँटीऑक्सिडंट्स रक्त पातळ करतं आणि धमन्यांच्या भिंती मजबूत करतं. याचा अर्थ हृदयाला जास्त काम करावं लागत नाही आणि रक्तदाब हळूहळू संतुलित होऊ लागतो. तुम्ही म्हणाल की आपण औषधे घेतो, परंतु लक्षात ठेवा, जर शरीराला औषधांसोबत नैसर्गिक आधार मिळालाच तर त्याचा परिणाम दुप्पट होतो आणि औषधांची गरज हळूहळू कमी होऊ शकते. तिसरी गोष्ट जी अनेकांना माहीत नसेल, कच्चा कांदा तुमची हाडे देखील मजबूत करतो. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, कांदे आणि हाडे. संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की कांद्यामध्ये काही संयुगे असतात जे हाडांमध्ये कॅल्शियम शोषण वाढवतात. याचा अर्थ असा की कांदे दूध किंवा पूरक आहाराद्वारे तुम्ही घेतलेलं कॅल्शियम चांगलं शोषलं जाईल याची खात्री करण्यास मदत करतात. विशेषतः महिलांमध्ये 60 वर्षांच्या वयानंतर ऑस्टिओपोरोसिस, हाडे कमकुवत होण्याचा धोका जो आहे तो खूप वाढतो. अशा परिस्थितीमध्ये आठवड्यातून 4 ते 5 वेळा कच्चा कांदा खाल्ल्याने हाडे आतून मजबूत होतात. आणि माझी एक गोड विनंती आहे, तुम्ही जर अजूनही हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया खाली व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या गावचं नाव काय आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही दिवसामध्ये कच्चा कांदा खाता किंवा नाही, आठवड्यामध्ये तुम्ही किती वेळा कच्चा कांदा खाता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनसुद्धा दाबायचं आहे. बरेच लोक तो पाहतात पण लाईक करायला विसरून जातात. आता तुम्हाला माहिती आहे की कांदे फक्त चवीसाठी नसून आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे असतात. कच्च्या कांद्यामुळे होणाऱ्या इतर बदलांबद्दल बोलूया. बरेच लोक म्हणतात की जसजसं आपण वयस्कर होतो तसतसं आपल्या चेहऱ्यावरील चमक कमी होते, सुरकुत्या दिसू लागतात, त्वचा सैल होते आणि तिचा ताजेपणासुद्धा कमी होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या त्वचेची पूर्वीची चमक परत मिळू शकते? खरं तर कांदे सल्फर आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. एकत्रितपणे ते दोन्ही संयुगे शरीरामध्ये कोलेजन नावाचं संयुग वाढवतात. हे कोलेजन तुमच्या त्वचेला ताकद, लवचिकता आणि तेज देण्यास मदत करतं. जेव्हा शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये कोलेजन असतं तेव्हा सुरकुत्या नंतर दिसतात.
त्वचा मजबूत राहते आणि रंगसुद्धा स्पष्ट दिसतो. म्हणूनच जे वृद्ध लोक दररोज कांदे खातात ते वयस्कर असतानाही चमकदार रंग टिकवून ठेवतात. आता आपण कदाचित सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल किंवा मुद्द्याबद्दल बोलत आहोत, रोगप्रतिकारशक्ती. 60 वर्षानंतर शरीराची संरक्षण प्रणाली हळूहळू कमकुवत होते. अगदी थोडीशी सर्दी देखील झाली किंवा थोडासा ताप जरी आला तरी सुद्धा त्या गोष्टी खूप दिवस टिकतात. हवामान बदलतं तेव्हा शरीर दुखू लागतं आणि किरकोळ आजार देखील गंभीर दिसतात. पण कांदे, हो, ज्या कांद्यांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे आपल्या शरीराला संसर्गाशी लढणाऱ्या पेशींना बळकटी देतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही दररोज कच्चा कांदा खाल्ला तर सर्दी, खोकला, विषाणूजन्य संसर्ग आणि पोटदुखी पूर्णपणे अप्रभावित राहतील किंवा सौम्य राहतील. कल्पना करा, जर एखाद्या साध्या भाजीचा कोणत्याही महागड्या औषधाशिवाय किंवा टॉनिकशिवाय इतका शक्तिशाली परिणाम होऊ शकतो का, तर तो तुमच्या जीवनाचा भाग का बनू नये? आजकाल अनेक वृद्ध लोकांना मधुमेहाचा त्रास होतो. जेव्हा साखरेचं प्रमाण चढ उतार होतं तेव्हा त्यांना थकवा, चक्कर येणं, जळजळ होणं किंवा मग पायामध्ये मुंग्या येणं यासारख्या समस्या येऊ शकतात. कांदे देखील येथे मदत करू शकतात, कारण त्यात असलेले विशेष संयुगे क्रोमियम आणि क्वेर्सेटिन रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यास उपयुक्त मानले जातात. ते शरीराला इन्सुलिनसाठी अधिक संवेदनशील बनवतात, ज्यामुळे शरीर रक्तातील साखरेचं चांगलं नियमन करू शकतं. याचा अर्थ असा की कांदे हा एक नैसर्गिक साथीदार आहे, जो केवळ तुमचं पचन सुधारत नाही तर तुमचं हृदय, त्वचा, हाडे, रोगप्रतिकारशक्ती आणि साखरेची पातळी देखील संतुलित करतो. आता तुम्ही विचार करत असाल की ते कसं खावं? प्रत्येकाने कच्चा कांदा खावा का? पहा, जर तुम्हाला कांद्याची ॲलर्जी असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी त्याविरुद्ध सल्ला दिला असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. परंतु सामान्यतः दिवसातून अर्धा ते एक मध्यम आकाराचा कांदा पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर मानला जातो. तो सॅलड म्हणून किंवा अन्नासोबत. लोकांना अनेकदा वाटतं की कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी येते आणि हो, हे खरं पण आहे. पण यावर एक उपाय आहे. कांदा खाल्ल्यानंतर गूळ, लवंग किंवा मग तुळशीची पाने चावून खायची. यामुळे वास निघून जाईल आणि थोडा आरामसुद्धा मिळेल. काही लोक कांदा खाण्यापूर्वी बराच वेळ बाहेर ठेवतात आणि सोलून ठेवतात. पण लक्षात ठेवा, कांदा कापताच ऑक्सिडेशन सुरू होतं, म्हणून तो लगेच कापून ताजा खाण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्या नाश्त्याच्या सॅलडमध्ये घाला. दुपारी भातासोबत डाळ खा किंवा मग रात्री रोटीसोबत कच्च्या कांद्याचे तुकडे खा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला परिणाम दिसतीलच. आणि हो, पावसाळ्यात कांदा खाल्ल्याने शरीराची उष्णता टिकून राहते आणि काही प्रमाणामध्ये विषाणूजन्य संसर्गांपासून सुद्धा संरक्षण होतं. प्राचीन काळी लोक उबदार राहण्यासाठी कांदा खिशात ठेवत असत, कारण त्यांना माहीत होतं की ते फक्त भाजी नाही आहे तर घरगुती उपाय आहे. तर कल्पना करा की एक कांदा किती बदल करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ती सवय लावली तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं आरोग्य किती मजबूत होऊ शकतं. आता काही मनोरंजक परिणामांबद्दल बोलूया, जे तुमच्या मनावर आणि मेंदूवर देखील परिणाम करू शकतात. आपण अनेकदा विचार करतो की या वयामध्ये आपला मेंदू पूर्वी इतके तीक्ष्ण काम करत नाही. आपण नावं विसरतो, गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो आणि कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपलं मन अंधुक झालं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की कच्चा कांदा केवळ शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे. कांद्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनॉइड्स मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढवतात, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते, विचार सुधारतात आणि दीर्घकालीन आरोग्यसुद्धा राखलं जातं. ते न्यूरॉन्सचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करतं, जे वृद्धत्वाचा एक प्रमुख शत्रू बनतं. विशेषतः 60 वर्षाच्या वयानंतर जेव्हा अल्झायमर आणि डिमेन्शिया यासारख्या समस्या हळूहळू निर्माण होतात तेव्हा कांदे त्यांच्या विरुद्ध ढाल म्हणून काम करतात. आता कल्पना करा, जेव्हा आपण दररोज कच्चा कांदा खातो तेव्हा तो हळूहळू मेंदूला ताजतवानं करतो, मनाची स्पष्टता प्राप्त होते, लक्ष केंद्रित होतं आणि एखाद्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्थिरसुद्धा वाटतं. तुम्हाला लक्षात येईल की लहान गोष्टी आता तुम्हाला तितक्या त्रास देत नाहीत आणि मन पूर्वीपेक्षा शांत राहतं. येथे आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे भावनिक संतुलन. तुम्ही कदाचित लक्षात घेतलं असेल की जसजसं आपण वयस्कर होतो तसतसे आपली सहनशीलता कमी होते. लहान गोष्टी आपल्याला त्रास देऊ लागतात, आपण अधिक रागावतो किंवा कधीकधी खूप उदासीन होतो. कच्चा कांदा, ज्यामध्ये सल्फर संयुगे आणि मॅग्नेशियम असतं, मन शांत करण्यास मदत करतं. हे शरीरातील हार्मोन सक्रिय करतं, जे ताण कमी करतं आणि सकारात्मक मूडसुद्धा राखतं.
हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण हे एक वैज्ञानिक सत्य आहे की अन्न आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्यात मोठी भूमिका बजावतं. आणि जर कांद्यासारखा सोपा आणि स्वस्त उपाय प्रभावीपणे असे करू शकतो तर आणखी काय हवं. आपण ज्या शेवटच्या परिणामाची चर्चा करणार आहोत तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. जेव्हा शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात, मग ते खराब आहारामुळे असो, औषधांचे दुष्परिणाम असो किंवा वयामुळे अवयवांचं कार्य मंदावलेलं असो, तेव्हा शरीर सुस्त होतं. पण कांदा नैसर्गिक डिटॉक्स एजंट म्हणून काम करतो. ते यकृत मजबूत करतं, रक्त शुद्ध करतं आणि शरीरातील विषारी पदार्थसुद्धा काढून टाकण्यास मदत करतं. याचा तुमच्या त्वचेवर, ऊर्जेच्या पातळीवर आणि रोगांशी लढणाऱ्या क्षमतेवरती थेट परिणाम होतो. तुम्हाला स्वतःला कमी वेळा आजारी पडणं, अधिक सक्रिय होणं आणि एक नवीन चमक प्राप्त करणं लक्षात येईल. आता फक्त तहान तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि आत्म्यामध्ये किती बदल घडवून आणू शकते याची कल्पना करा. आणि हे सर्व कोणत्याही दुष्परिणामाशिवाय, कोणत्याही खर्चाशिवाय, फक्त तुमच्या दिनचर्येमध्ये एक साधी गोष्ट जोडून. म्हणून आजपासूनच तुमच्या आहारामध्ये कच्चा कांदा समाविष्ट करण्याचा एक छोटासा संकल्प करा. सॅलडमध्ये असो, चटणीमध्ये असो किंवा भाकरीसोबत साधा असो. तो कोणत्याही स्वरूपामध्ये खा, पण तो दररोज खा. आणि एकदा तुम्ही ते स्वीकारलं की काही दिवसांतच तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवू लागेल. आणि लक्षात ठेवा, तुमचं वय काहीही असो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला आतून मजबूत ठेवता तोपर्यंत आयुष्य तुम्हाला त्याच ताकदीने साथ देतं. लहान बदल खूप आराम देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही उपयुक्त वाटला असेल तर कृपया आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहिला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा माझा संदेश इतरांसोबत शेअर कराल तेव्हा दुसऱ्यांचं जीवनसुद्धा चांगलं होऊ शकतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच इतरांसोबत शेअर देखील करा. धन्यवाद.